अजित पवारांच्या विमानातील पायलटला हिप्नोटाइज केलं होतं का? राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचा नवा खळबळजनक सवाल आणि दावा. मुंबई महापौराच्या गादीवर भाजपचा महापौर बसणार. बुधवारी होणाऱ्या महापौर उपमहापौर पदांच्या औपचारिक निवडणुकीला स्वतः मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित राहणार. नागपूरच्या नवनिर्वाचित महापौरांना पहिल्यांदाच मिळणार शासकीय बंगला. सिव्हिल लाईन्स परिसरातील बंगला महापौरांना देण्याच्या हालचालींना वेग. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप. अतिरिक्त मशीन असल्याचा तहसीलदारांचा दावा. राज्यातील 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 66% मतदान. उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद. आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्राबचा एक्झिट पोल. सर्वेनुसार जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचं वर्चस्व. पुणे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपचा शिरकाव तर काँग्रेस हद्दपार. जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर जल्लोष न करण्याचं सुनील तटकरेंचं आवाहन. विजय सोहळे साजरे करताना संयम पाळा, तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. पोलिसाची कार्यकर्त्याला मारहाण. आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं पोलीस ठाण्यासमोर 2 तास आंदोलन. पोलिसाच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे. संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारानं घातला राडा. कार्यकर्त्यांकडून भाजपच्या बूथवर तोडफोड. ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलांनाही दमदाटी. वंचितच्या कार्यकर्त्यांकडून चेंबूरमधील सुशील रहेजांच्या ऑफिसची तोडफोड. बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडून मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ. सुशील रहेजांना अद्याप अटक न झाल्यानं वंचित आक्रमक. नाशिक विमानतळाचा चेहरा मोहरा बदलणार. विस्तारीकरणाच्या कामाचं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज भूमिपूजन. औद्योगिक, व्यापारी आणि कृषी क्षेत्राला मोठी चालना मिळणार. रेल्वेच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान ब्लॉक. हार्बरवर पनवेल ते वाशी तर पश्चिम रेल्वेवर सांताक्रूज ते गोरेगाव दरम्यान ब्लॉक. जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईत काही ठिकाणी 14 तास पाणीबाणी. 10 फेब्रुवारीला सकाळी 10 ते मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पाणी पुरवठा राहणार बंद. पाणी जपून वापरण्याचं मुंबई पालिकेचं आवाहन. राज्यामध्ये 15 फेब्रुवारीपासून जाणवणार उन्हाचा तडाखा. 2 दिवसांपासून राज्याच्या किमान तापमानामध्ये 3 ते 4 अंशांनी घट. दिवसा कडक ऊन तर रात्री किंचित गारवा. धर्मनिरपेक्ष हा शब्द तांत्रिक दृष्ट्या चुकीचा. धर्मनिरपेक्ष ऐवजी पंथनिरपेक्ष हा शब्द वापरला पाहिजे. सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान. हरियाणाच्या सूरजकुंडमध्ये जत्रेमधील पाळणा कोसळल्यानं मोठी दुर्घटना. दुर्घटनेमध्ये 13 जण जखमी. अनेकांची प्रकृती चिंताजनक. बचाव कार्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्याचाही मृत्यू. T20 विश्वचषकातील पहिल्या सामन्यामध्ये भारताकडून यूएसएचा पराभव. कर्णधार सूर्यकुमार यादवची 84 धावांची विजयी खेळी. वानखेडेच्या मैदानावर भारताचा विजयी श्री गणेश. रशियन तेल खरेदीबद्दल अमेरिकेनं भारतावर लागू केलेले दंडात्मक 25% टॅरिफ मागे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. भारत अमेरिकेतील नवीन व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर निर्णय.